नमो शीतलहृदयं साधु सम्मति। नमो शीतलहृदयं नमो पेतं बुद्धशासनस्मृति। नमो शीतलहृदयं वन्दे तं श्रीरत्नयति। शील समाधी प्रज्ञेचे उद्गाता, सुगत शास्ता, देव आणि मनुष्यांचे मार्गदाता, तथागत सम्यक संबुद्ध, तथागत सम्यक संबुद्धाने उपदेशलेला पावन अनुपम सद्धम्म, त्या पावन अनुपम सद्धम्माचा प्रचार प्रसार करणारा भगवान बुद्धाचा अग्र महाश्रावक संघ जगातील या तिन्ही महान रत्नांना प्रथमतः अभिवादन करतो। बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या अनमोल तिन्ही रत्नाची नव्याने ओळख करून देणारे आधुनिक काळाचे बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये माझे संपूर्ण जीवन समर्पित त्यांना अभिवादन। आषाढ पौर्णिमेच्या या पावन पर्वाला अनुसरून वर्षवासाच्या या पवित्र कालखंडाच्या सुरुवातीला बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 448 आणि प्रबुद्ध सेवा संघ, त्याचप्रमाणे संपूर्ण उपस्थित बौद्ध उपासक उपासिका सांग बालक बालिका आजच्या या वर्षवासाच्या पवित्र पावन अशा या कालखंडामध्ये आपण गेल्या 70 वर्षापासून ते आजपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या महान अशा धम्मक्रांतीला अनुसरून विविध माध्यमातून, विविध उपक्रमातून आणि विविध संस्थेच्या माध्यमातून आपण भगवान बुद्धाचा धम्म जो बोधिसत्वाने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या नागभूमीमधून 14 ऑक्टोबर 1956 साली आपल्याला त्रिसरण पंचशील द्वारा नवयान संकल्पनेतून हा भगवान बुद्धाचा सद्धम्म आपल्याला प्रदान केला आणि त्या सद्धम्माचं गेल्या 70 वर्षापासून आपण सातत्याने आणि मोठ्या उत्साहाने, आनंदाने आणि मोठ्या शुद्ध चित्ताने त्याचा प्रचार प्रसार होण्याकरिता, तो प्रचारित प्रसारित होण्याकरिता आपल्या विहाराच्या माध्यमातून, आपल्या बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून आणि आपल्या सर्व उपासक उपासिकांच्या माध्यमातून आपण तो प्रसारित करण्याच्या कार्यास आपण एक गती व्यक्त करत आहोत। आणि म्हणून आपण गेल्या 70 वर्षापासून भगवान बुद्ध आणि भगवान बुद्धाच्या धम्माविषयीचे विविध पैलू विविध अनुषंगाने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो।
आणि म्हणून भगवान बुद्धाचा धम्म समजून सांगत असताना स्वतः बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणाले की भगवान बुद्धाचा धम्म हा अथांग सागराप्रमाणे महासागराप्रमाणे आहे आणि त्या सागरामध्ये त्या सागराच्या पाण्यामध्ये मी अगदी पायाच्या गुडघ्या पर्यंत काय झालेला भिजलेला. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की बोधिसत्वाने भगवान बुद्धाच्या धम्माच्या महासागर ज्ञानाच्या प्रतिमेचं जे उच्चाटन आणि जे काही त्याची प्रतिभा व्यक्त केलेली आहे ती आपण आपल्या सर्वसामान्य व्यक्तीच्या बुद्धिमत्तेच्याही पलीकडे येऊन पोचते. परंतु भगवान बुद्धाचा धम्म हा फार कठीण आहे, हा फार दुर्लभ आहे. तो सहजासहजी समजून घेण्यामध्ये अडचणीशीर आहे. या गोष्टीला धरून आपण आतापर्यंत हे कार्य कधीही सोडलेलं नाही. तेवढ्याच जिज्ञासाने, तेवढ्याच प्रयत्नाने आणि तेवढ्याच उत्स्फूर्त प्रतिसादाने आपण तो धम्म समजून घेण्याचा विविध माध्यमातून प्रयत्न करत असतो. जसं की आपण आपल्या वर्षवासाच्या पर्वामध्ये विविध ठिकाणी प्रत्येक विहारामध्ये, प्रत्येक कोणी आपल्या घरी, कोणी आपल्या नगरामध्ये, कोणी आपल्या निवासामध्ये, प्रत्येक जण या वर्षवासाच्या पर्वामध्ये भगवान बुद्धाचा धम्म समजून घेण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला भगवान बुद्ध आणि त्यांचा ग्रंथ त्याचा धम्म या ग्रंथाचे आपण सातत्याने पठण करत असतो. उद्देश एकच आहे की भगवान बुद्धाचा सुव्याख्यात धम्म हा आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्या पोहोचण्याच्या मागे एकच उद्देश आहे आणि तो उद्देश म्हणजे आदर्श बौद्ध व्यक्ती बनण्याचा, आदर्श जीवन पद्धत जगण्याचा आणि आदर्श जीवन जगताना आपल्या जीवनामध्ये सर्व सुखाला प्राप्त करून आपली जीवन यात्रा समाप्त करा. भगवान बुद्धाचा धम्म भगवान बुद्ध जेव्हा उद्घोषित करायचे, तेव्हा भगवान बुद्धाचा धम्म भगवान बुद्ध सांगायचे, तेव्हा भगवान बुद्ध अनेकदा लोकांना विचारायचे की आपण भगवान बुद्धाचा धम्म हा ऐकण्यासाठी हजारो मैल, कोसो मैल दुरून पायी चालत चालत इथपर्यंत येतात. तुमचा वेळ, तुमचं धन सर्व तुम्ही खर्च करून या ठिकाणी येऊन भगवान बुद्धाचा धम्म ऐकता. तो कशासाठी ऐकला पाहिजे? त्याच्यामुळे काय प्राप्त होतं? त्याच्यामुळे तुमचं हित काय की ज्यामुळे आपण एवढा वेळ, पैसा आणि आपलं सर्व काम धंदे सोडून आपण तो धम्म ऐकण्यासाठी भगवंतापर्यंत येत असतो. तेव्हा अनेक लोक आपापल्या बुद्धितर्काने भगवान बुद्धाच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे. काही लोक म्हणायचे की आमच्या घरामध्ये सुखच नाही आहे, घरामध्ये क्लेश आहे, घरामध्ये भांडण आहे, घरामध्ये विविध तणाव आहे. त्या तणावातून मुक्त होण्यासाठी मी इथपर्यंत आलोय आणि तुमचा धम्म मला मनाला शांती प्राप्त होण्यासाठी मी ऐकत आहे. दुसरा एखादा व्यक्ती सांगायचा की मला खूप आजार आहे, मी खूप आजारी असतो, मी खूप
क्लेशामध्ये आहे, मी खूप आजाराने ग्रस्त आहे आणि त्या आजारलेल्या शरीराला पीडेतून मुक्त करण्यासाठी, थोडं मन हलकं होण्यासाठी मी इथपर्यंत येऊन तुमचा धम्म ऐकत असतो. काही लोक असे म्हणायचे की मी एक प्रसिद्ध वक्ता आहे आणि प्रसिद्ध वक्ता असल्यामुळे प्रत्येक या जनसमुदायातील महत्वाच्या लोकांच्या विचारसरणीची प्रतिमा मी लोकांपर्यंत, जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ती प्रतिमा अधिक स्वच्छपणे प्रदर्शित करण्यासाठी, माझ्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी मी एवढ्या लांबून तुमच्यापर्यंत येऊन आपला सत्संग ऐकत असतो. काही लोक असे म्हणायचे की इतर धर्मीय लोक, जसं की आपल्या देशामध्ये कॉम्पिटिशन आहे, एका धर्माला मान्य दुसऱ्या धर्माला उच्च मानणे, असं असे काही लोक मला भेटत असतात आणि ते लोक विविध धर्मावरती भाष्य करत असतात. परंतु मला बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांवर माझी श्रद्धा आहे आणि मला या 3 रत्नांविषयी दुसऱ्या कुणाचंही शरण घेणे आवडत नाही. आणि म्हणून त्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला कोणी जर मला विचारलं की बुद्ध काय, भगवान बुद्धाचा धम्म काय, भगवान बुद्धाचा संघ काय, किंवा इव्हन बुद्धाची शिकवण काय, यासाठी या प्रश्नांची उकल आणि या प्रश्नांचे संक्षिप्त रूपाने उत्तर देता यावं, यासाठी मी इथपर्यंत येऊन धम्म ऐकत असतो. अशा प्रकारे भगवान बुद्ध हयात असताना अनेक लोक यायचे आणि अनेक लोक येऊन भगवान बुद्धाचा धम्म मी आता सांगितल्याप्रमाणे अनुसरण करण्याच्या किंवा ऐकण्याच्या उद्देशाने यायचे. परंतु भगवान बुद्ध म्हणायचे की यापैकी कोणाचाही उद्देश हा धम्म ऐकण्यासाठी येण्याचा नसतो. हे जे कारण सांगितलेले आहेत, यापैकी कुठलंही कारण हे धम्म श्रवण करण्याच्या मागचा उद्देश आहे असं नसतं. धम्म श्रवण करण्याचा उद्देश भगवान बुद्धांनी तो सांगितलेला आहे. ते म्हणतात की आपल्या स्वतःच्या दुःख मुक्तीसाठी, आपल्या स्वतःच्या सर्व दुःखातून मुक्त होण्यासाठी भगवान बुद्धाचा सद्धम्म प्रत्येक माणसाने तो ऐकला पाहिजे. काय म्हणतात भगवान बुद्ध? ना आपल्या ज्ञान वाढवण्यासाठी भगवान बुद्धाचा धम्म ऐकला पाहिजे, ना आपल्या कोणाला तरी उत्तर देता यावं त्यासाठी सुद्धा भगवान बुद्धाचा धम्म ऐकला नाही पाहिजे, किंवा आपल्याला कुठला तरी ताण तणाव, कुठला तरी आजार, कुठला तरी वैफल्यग्रस्त असल्यामुळे त्याच्यातून थोडी मुक्तता व्हावी, यासाठी सुद्धा भगवान बुद्ध म्हणतात भगवान बुद्धाचा धम्म हा कोणी ऐकला नाही. तर तो कशासाठी ऐकला पाहिजे? तर भगवान बुद्ध म्हणतात तो आपण आपल्या स्वतःच्या दुःख मुक्तीसाठी भगवान बुद्धाचा धम्म ऐकला पाहिजे. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे, भगवान बुद्धाच्या धम्म मार्गाला म्हटलेलं आहे, भगवान बुद्धाच्या उपदेशाला साहित्यामध्ये असं म्हटलेलं आहे की भगवान बुद्धाचा धम्म हा दुःख मुक्तीचा मार्ग आहे. तो दुःख मुक्त करणारा उपदेश आहे. आणि म्हणून त्या दुःख मुक्तीच्या मार्गाला भगवान बुद्ध म्हणतात जो व्यक्ती दुःखी आहे तोच व्यक्ती अतिशय श्रद्धा पूर्ण चित्ताने ऐकून तोच व्यक्ती
त्या दुःखातून मुक्त होतो. मग आपल्याला भगवान बुद्ध म्हणतात की आपलं स्वतःचं दुःख सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपण दुःखी आहोत की सुखी आहोत. सुखी असणाऱ्या व्यक्तीने भगवान बुद्ध म्हणतात भगवान बुद्धाचा धम्म ऐकू नये, कारण की तो ऑलरेडी काय सुखी आहे, समाधानी आहे, सर्व दुःखातून मुक्त आहे. अशा मुक्त असणाऱ्या व्यक्तीने भगवान बुद्धाचा धम्म ऐकू नये. मग असं कोणी आहे का? असं कोणी आहे का या पृथ्वीवरती की तो खूप सुखी आहे, समाधानी आहे, खूप दुःख मुक्त आहे? असं भगवान बुद्ध म्हणतात या पृथ्वीवरती शोधूनही कोणी सापडणार नाही. आणि म्हणून सर्व लोकांच्या दुःखातून मुक्त होण्यासाठी, सर्व लोकांना आपल्या स्वतःच्या दुःखातून मुक्त होण्यासाठी भगवान बुद्ध म्हणतात आपण भगवान बुद्धाचा धम्म ऐकला पाहिजे. मग आपल्याला दुःख कोणतं आहे हे पहिल्यांदा आपण जाणून घेतलं पाहिजे. तर भगवान बुद्धांनी दुःखाची व्याख्या समजून सांगत असताना आपण 4 आर्य सत्यामध्ये ऐकलं असेल, वाचलं असेल की भगवान बुद्ध म्हणतात जातीपि दुःखा, जरापि दुःखा, मरणंपि दुःखं, यंतीच्चि लभतितं संकित्तेन पंच उपादान खंदा दुःखा. म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात जन्माला येणं म्हणजेच काय दुःखाचं कारण आहे. जन्माला आल्यानंतर आपली इच्छा, आपली आकांक्षा पूर्ण होणं न पूर्ण होणं हे सुद्धा आहे काय दुःखाचं कारण आहे. आपली प्रिय व्यक्ती आपल्या सोडून निघून जाणं हे सुद्धा दुःखाचं कारण आहे. अप्रिय व्यक्ती आपल्या जवळ येऊन बसणं हे सुद्धा दुःखाचं कारण आहे. आपल्या जीवन मार्गावरती येणाऱ्या सर्व चढ उतार हे सुद्धा दुःखाचं कारण आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक प्रक्रिया म्हणजे आपल्या जीवनाचा चढ किंवा उतार हा सुद्धा दुःखाचा एक भाग आहे. त्यामध्ये भगवान बुद्धांनी माणसाच्या शरीराचं वर्णन करून सांगतात की केस पिकणं, दात गळणं, सुरकुत्या पडणं, कंबर वाकणं, अनेक शरीराच्या व्याधी उत्पन्न होणं हे दुःखाचं कारण आहे. शरीर हे नश्वर आहे, हे नष्ट होणार आहे आणि म्हणून हे शरीर नष्ट होणार आहे एक दिवस, म्हणजे मरण पावणार आहे. तर ते सुद्धा एक दुःखाचंच कारण आहे. भगवान बुद्ध म्हणतात मेल्यानंतरही लोक रडतात, पडतात, शोक करतात, 8-8 महिना खात नाही, पीत नाही, शोक अतिशोक करत असतात. हे सुद्धा काय दुःखाचं कारण आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात या दुःखातून ज्या कोण्या व्यक्तीला मुक्त व्हायचं असेल त्याने भगवान बुद्ध म्हणतात की भगवान बुद्धाचा धम्म हा ऐकला पाहिजे. मग आपण विचार केला की या दुःखातून तर या जगातला कोणताच मनुष्य किंवा प्राणी हा काय नाही मुक्त नाही आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की या दुःखातून मुक्त होण्यासाठी, या दुःखातून बाहेर पडण्यासाठी, या दुःखाच्या मुक्ततेसाठी आपण काय केलं पाहिजे? आपण कुठला धम्म ऐकला पाहिजे? आपण जर बौद्ध इतिहास, बौद्ध साहित्य, बौद्ध लिटरेचर जर आपण ऐकलं तर आपल्याला समजतं की भगवान बुद्धांनी वयाच्या 35व्या वर्षी संबोधीचा साक्षात्कार केला. म्हणजे बुद्धगयेच्या महाबोधी वृक्षाखाली त्यांनी या बोधी ज्ञानाला प्राप्त केलं. हे बोधी ज्ञान त्यांनी संकलित केलं. हे बोधी ज्ञान त्यांनी
बोधी वृक्षाखाली बसून आपल्या प्रज्ञाबलाने त्यांनी ते प्राप्त केलं. त्याला एनलाइटमेंट म्हणतात, त्याला संबोधी म्हणतात, त्याला ज्ञान प्राप्ती सुद्धा म्हणतात. आणि ते ज्ञान प्राप्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते आहे भगवान बुद्धांनी सांगितलेला दुःख मुक्तीचा मार्ग, म्हणजे जन्म जाती जरा या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग, म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. चार आर्य सत्याला अनुसरून हा मार्ग भगवान बुद्धांनी 2570 वर्षापूर्वी या भारत देशाच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये म्हणजे बुद्धगयेच्या महाबोधी वृक्षाखाली शोधून काढला. आणि हा भगवान बुद्धाचा दुःख मार्ग भगवान बुद्धांनी या उपदेशाप्रमाणे, म्हणजे जसे आपण बौद्ध साहित्यामध्ये, बौद्ध इतिहासामध्ये आपण भगवान बुद्धाचे विविध उपदेश, विशाखा, आम्रपाली, सुजाता, पटाचारा, अनाथपिंडक, प्रसेनजी लोकांना जशा प्रकारे उपदेश केले, तशाच प्रकारे भगवान बुद्धांनी आपल्या जीवनामध्ये वयाच्या 35 वर्षापासून ते वयाच्या 80व्या वर्षापर्यंत म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत भगवान बुद्धांनी एकूण 82,000 प्रवचने केली. आणि त्या सर्व 82,000 प्रवचनासोबतच भगवान बुद्धासोबत जे लोक जुडले, जे लोक अग्रश्रावक, महाश्रावक झाले, जे भगवान बुद्धाचा डावा हात आणि उजवा हात झाले, जे भगवान बुद्धाच्या धम्माची धुरा सांभाळण्या योग्य झाले, अशा लोकांनी सुद्धा भगवान बुद्धाच्या धम्मावरती भाष्य करत असताना 2000 गाथांचं निर्माण केलं. म्हणजे भगवान बुद्धाच्या उपदेशाला सूत्र म्हटलेले आहेत, सुत्त म्हटलेले आहेत. तर भिक्षूंच्या निर्माण केलेल्या सूत्रांना गाथा असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्या दोन्ही म्हणजे 2000 भिक्षू संघाचे आणि 82,000 भगवान बुद्धाचे अशा सर्व उपदेशांना मिळून 84,000 धर्मस्कंद या भारतामध्ये पहिल्यांदाच या जगामध्ये भगवंतांनी उदयास आणले. आणि ते सर्व धर्मस्कंद एक एक धर्मस्कंद हा माणसाच्या हितासाठी देव मनुष्यानं पूजेंतु लोक फकासैती, म्हणजे तो सर्व लोकांच्या, देव आणि मनुष्य या सर्व लोकांसाठी तो काय केलेला आहे, प्रकाशित केलेला 84,000 धर्मस्कंद. जेव्हा भगवान बुद्ध या 84,000 धर्मस्कंदाची व्याख्या समजून सांगताना बुद्धांनी शेवटच्या एका टप्प्यामध्ये संक्षिप्त रूपाने आणि एका वाक्यामध्ये आपल्या संपूर्ण शिकवणुकीची जी काही संक्षिप्त रूपाने एका वाक्यामध्ये सांगण्याचं उत्तर म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात की सब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त पर्योदपनं एतं बुद्धान शासनं. म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात की या सर्व शिकवणुकीचा, या सर्व उपदेशांचा, या सर्व धम्माचा एकच हेतू आहे, एकच त्याचं ध्येय आहे, ते म्हणजे माणूस हा शुद्ध अकुशल कर्म न करता कुशल कर्म संपादन करणारा असावा. आणि म्हणून म्हटलेलं आहे सब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त पर्योदपनं एतं बुद्धान शासनं. म्हणजे बुद्ध म्हणतात की माणसाने आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं अकुशल कर्म करू नये. कुशलस्य उपसंपदा म्हणजे आपल्या जीवनामध्ये कुशल
पुण्य कर्म संपादन करावं. सचित्त परियोदापनं म्हणजे आपल्या चित्ताला शुद्ध करण्यासाठी, आपल्या चित्ताला परिशुद्ध करण्यासाठी समाधी भावनेचा उपदेश करावा किंवा समाधी भावना शिकावी आणि त्या समाधी भावनेने आपलं चित्त हे कुशल आणि सत्कर्मी करून जो करणारा व्यक्ती आहे, जी करणारी व्यक्ती किंवा स्त्री किंवा पुरुष किंवा सत्व, जो कोणी या उपदेशाला अनुसरून आपलं जीवन व्यतीत करत असेल, तो व्यक्ती बुद्ध शासनाचा पाईक आहे. तो व्यक्ती बुद्ध शासनाने आपलं जीवन व्यतीत करत आहे असं समजलं पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी आपल्या बौद्ध धर्माचा कर्म सिद्धांत समजून सांगत असताना, जसं की आताच आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धर्म या ग्रंथाचा संदर्भ बघितला की भगवान बुद्धाचा धर्म इथल्या प्रस्थापित धर्मांच्या व्यतिरिक्त आणि त्यांच्या विचार संकल्पनेच्याही पलीकडचा असा भगवान बुद्धाचा कर्म सिद्धांत आहे. जसं की हिंदू किंवा जैन किंवा मुस्लिम जे काही प्रस्थापित धर्म आहेत, त्या सर्व प्रस्थापित धर्माच्याही पलीकडचा भगवान बुद्धाचा कर्म सिद्धांत आहे. जसं की हिंदू धर्मामध्ये कर्माची व्याख्या समजून सांगत असताना हिंदू धर्मातील तात्विक लोक सांगतात की माणसाने कर्म करत जावं, त्या कर्माच्या फळाची अपेक्षा करू नये, किंवा माणसाने कर्म करत राहावं, मात्र तो कर्म कुशल आणि अकुशल कर्म केलेल्या व्यक्तीच जे भोग आहे, तो भोग भोगणारा आपला आत्मा आहे. आत्माच कर्म करतो, आत्माच कर्म भोगतो आणि आत्माच हा सर्वस्वी प्रधान आहे. म्हणजे हिंदू धर्माची जी संकल्पना आहे ती आत्म्यावरती निर्धारित आहे. तशाच प्रकारे जैन धर्माची सुद्धा, तशाच प्रकारे मुस्लिम धर्माची सुद्धा, तशाच प्रकारे जे काही प्रस्थापित धर्म असतील त्या सर्व प्रस्थापित धर्माची आत्मा नावाच्या संकल्पनेने आपल्या धर्मातील कर्माची व्याख्या व्यक्त केली आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आपण जे काही कर्म करतो ते कर्म मात्र आपण करतो, मात्र त्या कर्माचा उपयोग आपला आत्मा घेत असतो. आत्मा या जीवनामध्ये जोपर्यंत आपलं जीवन आहे, जोपर्यंत आपला श्वास आहे, तोपर्यंत तो आत्मा आपल्या शरीरामध्ये राहतो. हे शरीर क्षीण झालं, एक शरीर नश्वर होण्याच्या मार्गावर लागलं, तेव्हा तो आत्मा या शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि तो त्या आत्म्याच्या कर्माप्रमाणे तो त्याचा जन्म घेत असतो. आत्मा हा अमर आहे. आत्मा हा अमरत्व प्राप्त करून घेतलेला आहे. आत्मा हा कधी जाळल्याने जळत नाही. आत्मा हा कापल्याने कापता येत नाही, फुटल्याने तो फोडता येत नाही, अशी संकल्पना हिंदू आणि अदर जे काही प्रस्थापित धर्म आहेत त्यांच्यामध्ये सांगितली. परंतु भगवान बुद्धांनी आपल्या धर्मामध्ये, आपल्या शिकवणुकीमध्ये आत्मा नावाच्या सिद्धांताला अवमान्य केलेला आहे. भगवान बुद्ध म्हणतात, मी अनेक वर्षापासून, अनेक कल्पापासून आणि अनेक शतकानुशतके या शरीरामध्ये आत्मा कुठे निवास करतो याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु मी अनेक वर्षापासून या शरीराचा अणु, रेणू, परमाणु, कणापर्यंत जाऊन या शरीराचं विच्छेदन करून बघितलं,
तरी सुद्धा या शरीरामध्ये मला आत्मा नावाची चीज किंवा वस्तू मला सापडलेली नाही। या शरीरामध्ये भगवान बुद्धांनी या शरीराचं विच्छेदन करून करून पाहत असताना भगवान बुद्धाला या शरीरामध्ये हाड, मांस, लोह, रक्त, पूत, घाण या व्यतिरिक्त बुद्धाला दुसरं तिसरं काही दिसलेलं नाही। आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की कर्म सिद्धांत मांडत असताना भगवान बुद्धांनी आपल्या कर्म सिद्धांताची जी जोड आहे ती आपल्या पूर्वजन्मावरती सोपवलेली नाही, की या मागच्या जन्मामध्ये मी काहीतरी पुण्य केलं, मी काहीतरी सत्कर्म केलं, मी काहीतरी अकुशल कर्म केलं, याशी आपला भाग्य, आपलं नशीब आणि आपलं दुर्दैव हे जोडलेलं नाही। आणि म्हणून भगवान बुद्धांनी आपल्या धम्माची शिकवण आणि आपल्या कर्म सिद्धांताला उद्देशून भगवान बुद्ध म्हणतात आपल्या जीवनामध्ये आपण जे काही कर्म करतो ते कर्म आपण आपल्या चेतनायुक्त चित्ताने, हेतूने आणि इच्छेने कर्म करत असतो। कारण की अन्य धर्मामध्ये जशी संकल्पना सांगितलेली आहे की भगवान बुद्ध म्हणतात आणि अन्य धर्म लोक प्रतिनिधी म्हणतात की आत्मा हा कर्म करतो आणि आत्माच हा त्या कर्माचा उपभोग घेतो, परंतु भगवान बुद्ध म्हणतात आत्मा नसल्या कारणामुळे आपल्या चित्तामध्ये जोपर्यंत चेतना म्हणजे कर्म करण्याची चेतना उत्पन्न होत नाही, हेतू उत्पन्न होत नाही किंवा इच्छा उत्पन्न होत नाही, तोपर्यंत आपण कुठलंही कर्म हे करत नाही। आणि म्हणून त्यासाठी भगवान बुद्धाच्या मते भगवान बुद्धांनी अंगुत्तर निकाय या पुस्तकाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की चेतनाहं भिक्खवे कम्मं वदामि, म्हणजे चेतनेद्वारा जे काही कर्म बनलेले आहे तेच कर्म आपल्या जीवनामध्ये सुख दुःख आपल्याला प्राप्त करून देत असतात। मग चेतना आणि हेतू या शब्दाला अनुसरून आपण आपल्या जीवनामध्ये कुशल आणि अकुशल कर्म संपादन करत असतो। जोपर्यंत आपल्या आपल्या मनामध्ये कर्म करण्याची चेतनाच उत्पन्न होत नाही, जोपर्यंत आपल्या मनामध्ये त्याचा हेतू किंवा त्याची इच्छा उत्पन्न होत नाही, तोपर्यंत आपण कुठलंही कर्म हे भगवान बुद्ध म्हणतात मनुष्य प्राणी करत असतो। प्रत्येक कर्मामागे त्याची चेतना असतं, प्रत्येक कर्मामागे त्याचा हेतू असतो आणि प्रत्येक कर्मामागे त्याची इच्छा सुद्धा असते। जोपर्यंत या तिन्ही गोष्टी एकत्र येत नाहीत तोपर्यंत कुठलंही कर्म होत नाही। जसं की आपण उदाहरण घेतलं, पाण्याचं उदाहरण घेतलं, पाणी जर आपण प्यायला घेतलं तर तो आपलं जीवन चालतं। आपलं जीवन जल ही जीवन आहे असा श्लोक आहे, म्हणजे पाणी आहे तर जीवन आहे। परंतु त्याच पाण्यामध्ये एखाद्या व्यक्तीला पोहणं नाही येत आणि तो जर माणूस पडला तर त्याचं काय होतं? मृत्यू होतो। म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात की जी पाणी आपली ताण भागवता आपल्याला जीवन दान देतं तेच पाणी आपल्या मृत्यूचं सुद्धा कारण बनू शकतं। आणि म्हणून त्या पाण्याला कशा पद्धतीने आपल्याला पूर्ण करायचं आहे किंवा त्याला कशा प्रकारे आपण पार करायचं आहे ते आपल्या जीवनातील चेतना, म्हणजे ज्या व्यक्तीला पाण्यामध्ये पडल्याबरोबर पोहता येत असेल तर ती काय त्याची
चेतना झाली आणि त्या पाण्यातून पोहत पोहत येण्याची जी काही इच्छा म्हणजे जगण्याची जी इच्छा माणसाला प्राप्त करून देतं तो म्हणजे इच्छा आणि त्याचा हेतू. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की आपल्या जीवनामध्ये कर्म समजून घेत असताना आपण आपल्या जीवनामध्ये काया वाचा आणि मन या तीन अंगानेच आपण कुशल अकुशल कर्म करत असतो. तर हे जे काया वाचा आणि मन हे जे आहे तर हे भगवान बुद्धाच्या धम्माची शिकवण म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गाचा एक भाग आहे. सम्यक कर्मांतर, सम्यक आजीविका या आर्य अष्टांगिक मार्गाला अनुसरून भगवान बुद्धांनी या कर्माची जोड दिली आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की आपल्या कायेनं वाचेनं अकुशल आणि कुशल कर्म होत असतात. तर आपल्या कायेचे भगवान बुद्ध म्हणतात आपल्या कायेकडून आपण तीन प्रकारचे कुशल कर्म आणि तीन प्रकारचे अकुशल कर्म करत असतो. कायेचे तीन प्रकारचे कुशल कर्म कोणते तर भगवान बुद्ध म्हणतात कायेचे तीन प्रकारचे कर्म म्हणजे चोरी न करणे, हिंसा न करणे आणि व्यभिचार न करणे. हे कायेचे कुशल कर्म आहेत. तर कायेचे अकुशल कर्म तीन प्रकारचे आहेत ते म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात चोरी करणे, हिंसा करणे आणि व्यभिचार करणे. हे कायेचे तीन अकुशल कर्म आहेत. म्हणजे तीन कुशल कर्म आहेत आणि तीन अकुशल कर्म आहेत. त्याचप्रमाणे वाचेचे सुद्धा भगवान बुद्ध म्हणतात चार प्रकारचे अकुशल कर्म आहेत आणि चार प्रकारचे कुशल कर्म आहेत. अकुशल कर्म कोणते? खोटं बोलणे, चाळी लावणे, चुगली लावणे, व्यर्थ बळबळ करणे, निंदा करणे आणि मिथ्या भाषण करणे हे वाचेचे अकुशल कर्म आहे. तशाच प्रकारे वाचेचे कुशल कर्म म्हणजे असत्य भाषण न करणे, व्यर्थ बळबळ न करणे, खोटं न बोलणे, चाळी न लावणे, चुगली न लावणे आणि मिथ्या भाषण न करणे हे आपल्या वाचेचं कुशल कर्म आहे. आणि तशाच प्रकारे आपल्या मनाचे सुद्धा तीन प्रकारचे कुशल आणि तीन प्रकारचे अकुशल कर्म आहेत. ते म्हणजे राग करणे, द्वेष करणे, मोह करणे हे आपल्या मनाचे अकुशल कर्म आहे. आणि कुशल कर्म म्हणजे राग न करणे, द्वेष न करणे आणि मोह न करणे हे आपल्या मनाचं कुशल कर्म आहे. अशा या कर्माला अनुसरून जो कोणी व्यक्ती भगवान बुद्ध म्हणतात आपल्या जीवनामध्ये कुशल संपादन करतो. कुशल म्हणजे काय? की काया वाचा आणि मन या तिन्ही अंगाने कुठल्याही प्रकारचं अकुशल कर्म न करणे म्हणजेच आपल्या जीवनामध्ये पुण्य कर्म संपादन करणे. आपल्या काया वाचा मनाने राग, द्वेष, मोह, हिंसा, चोरी, खोटं, चाळी, चुगली या सर्व गोष्टी करणे म्हणजे काय? अकुशल कर्म करणे होय. आणि म्हणून या कर्माला भगवान बुद्ध आपल्या धम्माची शिकवण देत असताना म्हणतात की जो कोणी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये अकुशल कर्म करेल ते अकुशल कर्म त्या व्यक्तीला दुःखाची उत्पत्ती किंवा दुःखाचा अनुभूती करून देत असते. कुठलंही अकुशल कर्म हे कोणत्याही मानव प्राण्याला भगवान बुद्ध म्हणतात ते त्याच्या दुःखाचं कारण ठरतं आणि कुठलंही कुशल कर्म हे त्याच्या सुखाचं कारण बनतं. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक सुख हे आपल्या पुण्य कर्माचा भाग आहे. आपल्या जीवनामध्ये येणारं प्रत्येक दुःख हे आपल्या अकुशल कर्माचा भाग आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये भगवान बुद्धाचा कुशल कर्म सिद्धांत समजून घेत असताना
भगवान बुद्धांनी जे सुरुवातीला सब्ब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त पर्युदपनं एतं बुद्धान शासनं या सिद्धांताला अनुसरून आपल्या जीवनामध्ये आपण कुशल कर्म संपादित केलं पाहिजे. कारण की बुद्धाची शिकवणच तीच आहे की ज्या कुशल चित्तातून उत्पन्न होणाऱ्या सर्व क्रियेला कुशल कर्माचा भाग म्हटलेला आहे. ज्या माणसाच्या अकुशल चित्तातून उत्पन्न होणाऱ्या प्रत्येक क्रियेला भगवान बुद्धांनी अकुशलतेचा भाव म्हटलेला आहे. आणि तो अकुशल आणि कुशलतेचा भाव क्षणाक्षणाला भगवान बुद्ध म्हणतात तो चित्तामध्ये उत्पन्न होतो, नष्ट होतो, उत्पन्न होतो आणि नष्ट होतो. ज्या ज्या क्षणाला कुशल चित्त उत्पन्न झालं त्या क्षणाला आपण कुशल कर्म केलं पाहिजे. ज्या ज्या क्षणाला आपल्या चित्तामध्ये अकुशल चित्त उत्पन्न झालं त्या अकुशल चित्ताला दफन करण्यासाठी, त्या अकुशल चित्ताला नष्ट करण्याचा आपण समाधीचा मार्ग अनुसरला पाहिजे. आणि म्हणून आपल्या बौद्ध जीवन जगण्याची पद्धत म्हणजे शील, सदाचार, समाधी आणि दान भावनेने निर्माण केली आहे. म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात ज्या ठिकाणी आपलं कुशल चित्त उत्पन्न झालं, कुशल चित्त भगवान बुद्ध म्हणतात फार थोडक्याप्रमाणे उत्पन्न होत असतं. जसं की माणसाचं चित्त भगवान बुद्ध म्हणतात की हे दोन काळामध्ये जास्त लुडबुड करत असतं. एक म्हणजे भविष्य काळ, की भविष्य काळामध्ये मी असं करेल, मी तसं करेल, मी येऊ करेल, मी त्यों करेल. हे आपलं चित्त जास्तीत जास्त भविष्य काळामध्ये फिरत असतं. आणि त्याचप्रमाणे आपलं चित्त, माणसाचं चित्त हे भूतकाळामध्ये जास्त रममाण होत असतं. भूतकाळामध्ये होऊन गेलेल्या सर्व घटनांची आठवण करून त्याच्यामध्ये ते रममाण होत असतं की असं फार चांगलं होतं, त्या काळामध्ये फार चांगलं मला भोगायला मिळत होतं. त्या सर्व गोष्टीची आठवण करत असतं. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात माणसाचं चित्त नेहमी या दोन काळामध्ये जास्ती रममाण होत असतं. मात्र ते वर्तमान काळामध्ये टिकून राहत नसतं. वर्तमान काळाचा आणि त्याचा फार दूरचा संबंध आहे असं भगवान बुद्ध म्हणतात. आणि म्हणून ज्या क्षणाला, ज्या घडीला भगवान बुद्ध म्हणतात ज्या वर्तमान स्थितीमध्ये आपल्या चित्तामध्ये कुशल उत्पन्न झालं, म्हणजे शील पालन करण्याची भावना उत्पन्न झाली, चेतना उत्पन्न झाली, शील पालन करण्याची इच्छा प्राप्त झाली, त्या वेळेपासून आपण शील पालन करण्याचा संकल्प केला पाहिजे. त्या वेळेपासून आपल्या चित्तामध्ये समाधी, ध्यान धारणा किंवा आपल्या कुशल चित्ताची एकाग्रता करण्याची आपल्याला इच्छा प्राप्त झाली, म्हणजे ध्यान करण्याची इच्छा प्राप्त झाली, तेव्हापासूनच आपण ध्यान करण्याला सुरुवात केली पाहिजे. जेव्हापासून आपल्या चित्तामध्ये दान देण्याची आपल्याला इच्छा प्राप्त झाली असेल तेव्हाच आपल्या चित्तातून आपण दान दिलं पाहिजे. कारण की आपल्या चित्ताद्वारे केलेले सर्व कर्म हे आपल्या जीवनामध्ये फलकारी ठरत असतात. आपल्या जीवनामध्ये आपल्या हेतूने, आपल्या इच्छेने, आपल्या प्रत्येक कारणाने केलेले कुशल कर्म भगवान बुद्ध म्हणतात हे आपल्या जीवनामध्ये कुशल आणि अकुशल कर्माचा एक आशय ठरत असतो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये सतत कुशल कर्म संपादित करण्याच्या हेतूने आपण गेल्या 70 वर्षापासून ते आतापर्यंत आणि भविष्यामध्ये भगवान बुद्धाचा धम्म ऐकण्याच्या इच्छेने, भगवान बुद्धाचा धम्म समजून घेण्याच्या चेतनेने, भगवान बुद्धाचा धम्म समजून आणि तो आपल्या जीवनामध्ये उतरवण्याच्या जिज्ञासानेच आपण या जीवनामध्ये अनेक असे प्रयत्न करत असतो. आणि तो एक प्रयत्न म्हणजे आज आपल्या
बौद्ध जन पंचायत समितीच्या माध्यमातून आजच्या या प्रवचन मालिकेच्या माध्यमातून आपण तो पूर्ण करत आहोत। आणि म्हणून भगवान बुद्धाचा धम्म हा भगवान बुद्ध म्हणतात तो पुस्तकारूपी किंवा तो साहित्यारूपी किंवा तो कुठल्या तरी एखाद्या सांगण्याप्रती नसून तर तो आपल्या आचरणिक धम्म आहे। आचरणिक धम्म म्हणजे जोपर्यंत आपण तो धारण करत नाही तोपर्यंत त्याचा लाभ आपल्याला प्राप्त होत नाही। जसं की आपण एखादा सोन्याचा दागिना एखादा अलंकार आपण जोपर्यंत आपल्या शरीरावरती तो घालत नाही टाकत नाही तोपर्यंत आपलं शरीर सुंदर आणि सुशोभित दिसत नाही। अगदी त्याचप्रमाणे भगवान बुद्ध म्हणतात की आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत आपण आपल्या कर्म सिद्धांताला अनुसरून आपण आपल्या हेतूने आपल्या चेतनायुक्त चित्ताने आणि आपल्या इच्छेने ते कुशल कर्म करून ते कुशल कर्म आपल्याला सुख प्राप्तीसाठी आपल्या सर्व प्रकारच्या दुःख मुक्तीसाठी तो सहाय्यक आणि मदत ठरू शकत नाही। आणि त्यासाठी आपण विविध उपक्रमाच्या माध्यमातून आपण दान देण्याचा संकल्प करत असतो, आपण शील पालन करण्याचा संकल्प करत असतो, आपण पुण्य कर्म करण्याचा संकल्प करत असतो। आणि तो संकल्प आपण आपल्या चेतनायुक्त चित्ताने आपण आपल्या पूर्ण प्रज्ञा बलाने पूर्णत्वास नेण्यासाठी या वर्षवासाचा कालखंड असतो। आणि या वर्षवासाच्याच कालखंडामध्ये भगवान बुद्ध म्हणतात जो कोणी व्यक्ती या वर्षवासाच्या पर्वामध्ये या आषाढ पौर्णिमेला उद्देशून या आषाढ पौर्णिमेच्या उपलक्षामध्ये जो कोणी काया वाचा आणि मनाद्वारे कुशल कर्म कुशल पुण्य कुशल धर्म संपादन करतो तोच व्यक्ती भगवान बुद्ध म्हणतात आपल्या जीवनातील सर्व दुःखातून मुक्त होतो, सुखी समाधानी आणि आनंदी जीवन जगतो। आणि म्हणून भगवान बुद्धाचा धम्म हा आचरणिक धम्म असून तो माणसाला सुख प्राप्त करून देणारा आणि सर्व दुःखातून मुक्त करून देणारा असा भगवान बुद्धाचा धम्म आहे। आणि तो धम्म आपल्याला बोधिसत्वांच्या माध्यमातून म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आपल्याला तो प्राप्त झालेला आहे। आणि म्हणून हा जो धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे तो धम्म हा या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ सर्वात मौल्यवान आणि सर्वात गुणकारी असा धम्म आहे। जसं की भगवान बुद्ध म्हणतात या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ सर्वात मौल्यवान हे 3 रत्न आहेत, म्हणजे बुद्ध रत्न आहे, धम्म रत्न आहे आणि संघ रत्न आहे। या जगामधलं भौतिक जगातलं अशी कोणतीच वस्तू नाही की ती वस्तू या 3 रत्नाची बरोबरी करू शकेल। जसं की आता जर आपण विचार केला तर आताच्या घडीला सगळ्यात महागडं काय सोनं आहे, सगळ्यात महागडं सोनं आहे, त्याच्यापेक्षाही काय आहे हिरा आहे, त्याच्यापेक्षाही महाग मोती आहे, त्याच्यापेक्षाही महागडा कोहिनूर आहे। सगळ्यात महागडं या जगातलं जे रत्न आहे त्या सगळ्या रत्नामध्ये सर्वश्रेष्ठ सगळ्यात महागडं असं हे बुद्ध रत्न आहे, धम्म रत्न आहे, संघ रत्न आहे। आपण जर असा विचार केला की आपण तर सोनं घेऊ शकतो, या समाजामध्ये असे लोक आहेत की त्यांच्याकडे भरपूर सोनं सुद्धा आहे, चांदी सुद्धा आहे, काही लोकांकडे हिरे सुद्धा आहेत, काही लोकांकडे समाजातील काही लोकांकडे सगळ्यात महान असं रत्न सगळ्यात मौल्यवान रत्न म्हणजे कोहिनूर सुद्धा काही लोकांकडे आहे। आणि काही लोकांकडे यापैकी काहीच नाहीये, काही लोकांकडे सोनं घेण्यासाठी सुद्धा काय पैसा नाही, काही लोकांकडे भगवान बुद्ध म्हणतात आपल्या संसारिक जीवनातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा संसारिक व्यक्ती असमर्थ आहे। म्हणजे संसारिक जीवनातल्या गरजा पूर्ण सुद्धा आपण करू शकत नाही।
तर मग आपण कशाच्या माध्यमातून भगवान बुद्धाच्या धम्माचे रत्न आपण हे आपल्याकडे आहेत, आपण हे कशावरून ओळखले पाहिजे? जसं की भगवान बुद्ध म्हणतात या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ सर्वात महागडे हे 3 रत्न आहेत. म्हणजे सोनं चांदी हिरा मोती या सर्व रत्नामध्ये सर्वश्रेष्ठ सर्वात महागडे हे बुद्ध रत्न धर्मरत्न आणि संघरत्न आहे. मग असं कुठली किंमत आपण ती अदा केलेली आहे किंवा ती आपण मुक्त केलेली आहे की त्या किमतीतून आपण हे 3 रत्न आपल्यापर्यंत आणलेले आहेत. म्हणून आपण दररोज सकाळ संध्याकाळी बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि म्हणतो. तर भगवान बुद्ध म्हणतात की या 3 रत्नाला प्राप्त करून घेण्यासाठी या जगातली भौतिक संपत्ती गरजेपेक्षा आपल्या पुण्य संपत्ती असणे आवश्यक आहे. आणि पुण्य कर्माची जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपण संपत्ती संग्रही करत नाही तोपर्यंत आपण या 3 रत्नाला विकत किंवा त्याचे मालक होऊ शकत नाही. आणि ते 3 रत्नाची संपत्ती जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर भगवान बुद्ध म्हणतात भगवान बुद्धाच्या कर्म सिद्धांताला काया वाचा आणि मनाद्वारे कुशल कर्म संपादन करण्यासाठी शील सदाचार दान भावनेचा आपण अभ्यास केला पाहिजे. त्या शील समाधी भावनेच्या दान भावनेच्या उद्देशातूनच आपण आपल्या जीवनामध्ये कुशल कर्माचा संचय कुशल कर्म आपण प्राप्त करू शकतो. जसं की भगवान बुद्धाच्या धम्माची शिकवण सांगत असताना भगवान बुद्ध म्हणतात की आपण जे कुशल कर्म आपल्या हयातीमध्ये आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त करू शकतो. म्हणजे जेव्हा जोपर्यंत आपण जन्मल्यापासून ते मरेपर्यंत आपण कुशल आणि अकुशल कर्म संपादित करू शकतो. मात्र हेच कुशल आणि अकुशल कर्म इतर लोकांमध्ये, इतर लोक म्हणजे काय तर या लोकांच्याही पलीकडे लोकोत्तरांमध्ये या कर्माची तुम्हाला प्राप्ती करता येत नाही. हे एकच ठिकाण असं आहे, मानवी जीवनाचं ठिकाण असं आहे की त्याच ठिकाणी माणसाला कुशल कर्म सुद्धा संपादित करता येतात आणि अकुशल कर्म सुद्धा संपादन करता येतात. आणि या कुशल आणि अकुशल या कर्माच्याच आधारे आपल्याला आपली गती सुद्धा प्राप्त करता येते. म्हणजे आपण आपल्या मरणापश्चात सुद्धा भगवान बुद्ध म्हणतात आपण आपली संपत्ती आपले कमावलेले धन आपले कमावलेले लोक या लोकांपैकी या संपत्तीपैकी किंवा या धनापैकी एकही अंश हा आपण आपल्या मरणापश्चात आपल्या सोबत घेऊन जाऊ शकत नाही. मात्र केवळ आणि केवळ एकच वस्तू की आपल्या सोबत मरणापश्चात सुद्धा येतं ते म्हणजे आपण केलेले कुशल आणि अकुशल कर्म. आणि या कर्माच्याच आधारे आपल्याला सद्गती आणि दुर्गतीचा लाभ होतो. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात आपल्या स्वतःची सद्गती आणि दुर्गती ही सुद्धा इतरांवरती नाही आहे. म्हणून भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे अत दीप भव, म्हणजे स्वतः स्वयं दीप व्हा, स्वतःचा प्रकाश स्वतः व्हा. कारण की आपल्याच चित्तातून आपण कुशल कर्म करू शकतो, आपल्या चित्तातून आपण अकुशल कर्म करू शकतो. आणि म्हणून आपल्या चित्ताला कुशल बनवण्यासाठी आपल्या चेतनेला सत्य चेतना बनवण्यासाठी आपण सतत प्रयत्न केले पाहिजे. आणि ते प्रयत्न म्हणजे या वर्षवासाच्या प्रत्येक घटनेला अनुसरून आपण आपल्या जीवनामध्ये कर्म करत करत आपली जीवन यात्रा संपुष्टात आणली पाहिजे. आणि म्हणून हाच उद्देश हेच ध्येय लक्षात घेऊन गेल्या अनेक वर्षापासून बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 448 प्रबुद्ध सेवा संघ या सर्व महिला मंडळ उपासक उपासिका आणि आपणा सर्वांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून
या वर्षवासाच्या पावन पवित्र अशा या महिन्यामध्ये आपण विविध माध्यमातून भगवान बुद्धाचा धम्म समजून घेण्याचा, भगवान बुद्धाचा धम्म शिकण्याचा, भगवान बुद्धाच्या धम्मानुसार जीवन जगण्याचा संकल्प या वर्षवासानिमित्त आपण करत असतो. तो संकल्प, ते ध्येय आणि ते आखलेलं सर्व प्रकारचं कर्म आपल्या जीवनामध्ये पूर्णत्वास नेण्यासाठी आपण या अनुषंगाने या वर्षवासाच्या पर्वामध्ये आपण धम्म ऐकण्यासोबतच कुशल कर्म संपादन करण्याचा सुद्धा एक संकल्प करत असतो. आणि ते कुशल कर्म संपादन करण्याचा आजचा हा जो संकल्प आपण केलेला आहे, निश्चितच या कुशल कर्माने, या संकल्पाने, या हेतू प्रत्ययाने आपणा सर्वांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांती उत्पन्न हो. आपणा सर्वांना दीर्घायु, निरोगी आरोग्य लाभो. आपणा सर्वांच्या इच्छा, आकांक्षा पौर्णिमेच्या शिशुप्रमाणे पूर्णत्वास जाओ. अशा प्रकारची उदात्त मंगल मैत्री, आशीर्वाद, सद्भावना व्यक्त करतो. आणि या ठिकाणचा हा धम्मदेशनेचा कार्यक्रम माझ्या म्हणजेच एक बुद्ध पुत्राच्या साक्षीने आणि आपणा सर्व उपासक उपासिका यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न करतो. आणि आपणा सर्वांचं जे मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. आपणा सर्वांना दीर्घायु, निरोगी आरोग्य प्राप्त हो. सर्वांचं जे मंगल हो. नमो